नमस्कार मित्रांनो, पुढील भागामध्ये आदित्य आणि पारूच्या लग्नाचे विधी सुरू होतात। ॲक्शन म्हटल्यावर भटजी आणि आदित्य लगेच कॅरेक्टरमध्ये येतात, पण पारूचा मात्र चेहरा पडलेला असतो। पण ती सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असते आणि मनात म्हणते काय खरं काय खोटं काहीच कळेनासं झालंय। पण आदित्य मात्र खूप खुश असतो, कारण जेव्हा जेव्हा मेकअप करून पारू येते तेव्हा तेव्हा ती आदित्यला आवडत असते। पण आदित्यला मात्र प्रेमाची जाणीव होत नसते, पण पारूसोबत तो खूप खुश असतो। आदित्य म्हणतो, पारू मी पण मॉडेल म्हणून पहिल्यांदाच काम करतोय, त्यामुळे प्लीज मला सपोर्ट कर, नाहीतर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल आणि नाव पण खराब होईल। आता पारूचं काहीच चालत नाही, पण ती मात्र नकळत लग्नामध्ये अडकून जाते आणि त्या लग्नाला खरंखुरं मानायला लागते। आता शूटिंग संपतं आणि टाळ्यांचा एकच कडकडाट होतो। एक मुलगी येते आणि पारूला म्हणते, आता हार काढून टाक आणि त्या बांगड्या पण काढ। ती पारूच्या पटकन बांगड्या आणि हार काढून घेते। आता मात्र पारू मंगळसूत्राला पकडते आणि म्हणते, नाही नाही नाही, आता माझं लग्न झालं, काही झालं ना, हे मंगळसूत्र मी काढणार नाही। आता अहिल्याचा संशय अगदी खरा ठरतो। ती बघते तर प्रीतू आणि आदित्य खूप खुश असतात। आपल्या प्लॅनचा पचका झाला म्हणून दामिनी दिशाला फोन करते आणि म्हणते, दिशा काहीच उपयोग झाला नाही, त्या हरीशच्या जागेवर नवरदेव म्हणून आदित्य बसलाय। दिशा म्हणते, ऑट, त्या मोलकर्णीसोबत आदित्य बसला? दामिनी म्हणते, हो अगं, मी अडवण्याचा खूप प्रयत्न केला, एवढंच काय मी वहिनींची पण धमकी दिली, पण आदित्य आणि प्रीतूने काहीच ऐकलं नाही आणि तो आदित्य तर नवरदेवाच्या वेशातच बाहेर आला। मी बघतच बसले। आता काही आनंदात असतात तर काही प्लॅन फसला म्हणून दुःखात, पण पारू मात्र लग्नाच्या बेडीत अडकलेली असते। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।